बीडच्या जिल्हा रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागाची आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर असल्याचं दिसून येते। एसीच्या कॉपर वायरची चोरी झाल्याने एसी बंद असणं, कार्डियक मॉनिटरचा स्टँड तुटल्यानं मॉनिटर खाली ठेवणं आणि स्वच्छतागृहाची दुरवस्था असणं असे प्रकार अतिदक्षता विभागात पाहायला मिळत आहेत। आयसीयूमधील एसीच्या कॉपर वायर चोरी प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुरेश सोळंके यांनी 3 डॉक्टरांची चौकशी समिती नेमली। याच समितीकडून अहवाल सादर केला जाणार आहे। अतिदक्षता विभागाने याच परिस्थितीचा आम्ही आढावा घेतलाय। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा पदभार घेतल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेवरती त्यांची पकड होती, त्यामुळे प्रशासनावरती धाक देखील पाहायला मिळाला होता। बीडच्या जिल्हा रुग्णालयाची स्वतः अजित पवारांनी झाडाझडती देखील केली होती। मात्र त्यानंतर अजित पवारांच्या निधनानंतर बीडच्या जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू विभागाची नेमकी काय अवस्था आहे हेच दाखवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे। सध्या आपण या ठिकाणी पाहू शकता, हा आयसीयू विभाग आहे ज्या ठिकाणी जे मॉनिटर आहे ते अशा अवस्थेत पाहायला मिळतं, ज्याचं स्टँड नसल्यामुळं या ठिकाणी मॉनिटर जो आहे तो खाली ठेवण्यात आलेला आहे। याबरोबरच जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जवळपास 5 ते 6 ठिकाणी एसी देखील लावण्यात आलेले आहेत, परंतु ते बंद अवस्थेत देखील असल्याचं पाहायला मिळतंय। त्याबरोबरच काही एसीच्या पाईपची चोरी देखील झाल्याची घटना या ठिकाणी समोर आलेली आहे। या संपूर्ण बाबीचा आपण जिल्हा शल्यचिकित्सकांकडून माहिती घेतली। या संपूर्ण प्रकरणात त्यांनी एक समिती देखील गठीत केलेली आहे आणि या समितीच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती देखील केली जाते आहे। या ठिकाणचे जे काही प्रशासकीय यंत्रणा आहेत ती कुठेतरी कुचकामी असल्याचं देखील पाहायला मिळतंय। यावरती नेमकी काय खबरदारी घेतली जाते, आता जिल्हा शल्यचिकित्सक नेमकं काय कारवाई करतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। परंतु बीडच्या जिल्हा रुग्णालयातील आयसीयू विभागातलं हे भीषण वास्तव नक्कीच चिंतेचा विषय बनलेला आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।